तुम्ही विश्वनाथ, थोडा माईक बाजूला घ्या. तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. कायवणे तुम्हापासी, मी तो अल्पची संतोषी. कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, प्रेम भातुके पाठवा. कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडी. समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्चनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाता मुगुटे झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ भीन शंभो मज कोण तारी. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयोत्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःखभंजन, हे दुःखभंजन, मारुतिनंदन. सुन ले मेरी पुकार, पवन सुत बिनती वारंवार. पवन सुत बिनती वारंवार. जयांचे केल्या स्मरण, होय सकल विद्यांचे अतिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करी संताचा, वार करी संताचा. वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. मस्तक हे पायावरी, मस्तक माझा पायावरी. या 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 वारकरी संतांच्या. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ. कृपा कराल ती थोडी,
पाया पडिलो बराडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार परमात्मा श्री पांडुरंगाचे कट्टर अनुयायी भक्त वैराग्य राग रसिक देहनिवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा भगवान श्री आशुतोष काशी विश्वनाथाकडे आपल्या भक्ती जीवनाला पूरक पोषक आपल्या जीवनातली भक्ती वृद्धिंगत व्हावी परिपक्व व्हावी त्यासाठी ज्या गोष्टीची नितांत गरज आहे या देहामध्ये या मानवी आयुष्यामध्ये या भक्ती क्षेत्रामध्ये हे भक्तीचं पीक आणखी वाढण्यासाठी त्यासाठी कशाची गरज आहे ओळखली तुकोबांनी आणि ती गरज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय आशुतोष भगवान श्री विश्वनाथ पूर्ण करील याची शाश्वती बाळगून मग देवाकडे काहीतरी मागायचंय पहिल्यांदा त्याची प्रशंसा स्तुती कोड कौतुक केलं पाहिजे कारण व्यवहारातली रीत आहे समोरचा आपल्याला काहीतरी देणार आहे या अपेक्षेने जर आपण त्याच्याकडे जाणार आहोत इच्छा आपली आहे आणि त्याच्या समोर ती इच्छा व्यक्त करायची तर त्याची प्रशंसा केली पाहिजे त्याला मोठं म्हटलं पाहिजे त्याला उदार म्हटलं पाहिजे त्याला श्रीमंत म्हटलं पाहिजे त्याला दानशूर म्हटलं पाहिजे त्याच्या पोटात शिरून त्याच्याशी लढीवाळपणाने बोललं पाहिजे आणि तो लढीवाळ भाव घेऊन तुकोबाराय देवाकडे खाऊ मागतात प्रेमाचा तो मागण्याच्या अगोदर त्याचं तोंड भरून कौतुक करतात तुम्ही कोण आहात देवा तुम्ही का सामान्य आहात तुम्ही विश्वनाथ आहात मी देहू गावचा बोल्लोबांचा पुत्र मी कोण आहे मी दीन आहे मी रंक आहे मी अनाथ आहे कृपा करा देवा कृपा करा म्हणून हा तुकोबा तुमच्या चरणाशी लोटांगण घालतो पाया पडतो मी बराडी आहे बराड म्हणजे नापीक जमीन इथे मला पीक घ्यायचंय माझ्या मनातला भाव जाणा देवा कशाची कमतरता आहे तुमच्याकडे काही काही म्हणून कमी नाही सागरातून समुद्रातून एक पेला पाणी काढलं म्हणून सागरातल्या पाण्याला काही कमतरता येणार आहे का अगदी तसंच आहे माझं आज तुम्ही थोडं जरी दिलं या बराड जमिनीला नापीक जमिनीला सुपीक करण्यासाठी तुमच्या अथांग दान सागरातलं थोडं जरी पाणी मला दिलं खूप कौतुक झालं तुकोबा काय लागतं बोला बरं काशी विश्वनाथ बोलले काय लागतंय काही नाही लागत देवा मला प्रेमाचं भातुक पाहिजे प्रेमाचा प्रसाद पाहिजे प्रेमाचा खाऊ पाहिजे तो प्रसाद ते प्रेमदान तुकोबा भगवान श्री विश्वनाथाची स्तुती करून मागतात हा आहे अर्थ विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विषयावरती निरूपण करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचं आहे. भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं परमश्रद्धेय परमपूजनीय वैकुंठवासी श्रीपाद महाराज सोनवणे, परमश्रद्धेय परमपूजनीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण माधव महाराज जाधव, परमपूजनीय आदरणीय वंदनीय आपल्या परिसराचं वारकरी संप्रदायाचं वैभव आदरणीय अर्जुन बाबा खताळ, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ वडगाव लांडगा या सर्वांच्या प्रेरणेने आयोजक संयोजक नियोजक समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी ग्रामपंचायत वडगाव लांडगा उपस्थित सर्व गुणीजन गायक वादक पंचक्रोशीतील टाळकरी माळकरी वारकरी भक्त भागवत या गावातील सर्व वयोगटाचे सर्व जाती धर्माचे सर्व वंश समूहाचे ग्रामस्थ पंचक्रोशीतून आलेले सुजान वारकरी प्रेमी स्त्री पुरुष मृदंगाचार्य मृदंग सम्राट आपल्या सगळ्यांचा लाडका आणि माझा अति लाडका मृदंग सम्राट मृदंगाचार्य ज्ञानराज माऊली पापळ, गायनाचार्य स्वररत्न हरिभक्तीपरायण शिवानंद महाराज, शिवनाथ किती नाव आहे? अनंत नावे. माझ्या मोबाईलमध्ये शिवनाथ आहे, कधी शिवदास आहे, कधी शिवानंद आहे. आनंद आहे भाऊ, काय तुम्ही आहे तिथे आनंदच आहे. तुमचा स्वर निघल्या निघल्या तिकडे तुमचे फॅन असे एकच नंबर. म्हणलं आता उठवतो काय ना. शिवदास महाराज, माऊली महाराज हांडे, निवृत्ती महाराज, माझे अत्यंत जिवलग परमार्थ अनुरागी नानासाहेब भाऊ दळवी, सर्व गायक सुनील भाऊ गोरडे, परमश्रद्धेय आदरणीय अश्विनीताई म्हात्रे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थिनी टाळकरी, दोस्ती स्पीकर वडगाव लांडगा, अत्यंत सुंदर, तुमचंही मनापासून कौतुक. माझे नित्य सहकारी माऊली महाराज भागवत, हार्मोनियम वादक, आज या कीर्तनाचं सेवादान सौजन्य मानधन ज्यांचं आहे ते या गावचे सुपुत्र, मुंबई पुणे संगमनेर नाशिक पर्यंत आपण हस्तगत गेलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या द्वारे हजारो रुग्णांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे माझे अत्यंत जिवलग मित्र डॉक्टर सुबोधजी लांडगे, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे श्री महानुभाव पंथाचे कृष्ण भक्त उत्कृष्ट वारकरी कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण समाधान महाराज, ज्यांनी मला या कीर्तनाची सेवा तुमच्या वतीनं मीटिंगमधून फोन करून सुचवली, ते माझे अत्यंत जिवलग मित्र आणि या गावातील सप्ताहाच्या सर्व अपडेट सगळ्या महाराष्ट्रात पोहोचवतात. आत्ता सगळे फोटो आलेले कीर्तनाचे सुद्धा मी चालू असतानाच बघितले लगेच. इतकं खतरनाक अपडेट आहे, एकदम गोड. सगळ्यांचे मित्र, सामान्य वारकऱ्यापासून तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारापर्यंत संदीप भाऊ लांडगे,
आदरणीय पांडुरंगजी लांडगे सर आणि या सप्ताहाचं संयोजन करणारे सर्व सप्ताह संयोजक, जाहिरात सौजन्य, खूप मोठं योगदान आहे. आजच्या सायंकाळच्या महाप्रसादाचं संयोजन असणारे भाऊसाहेबजी लांडगे, तुषार वागचौरे, गणेश लांडगे, कंसात दिलीप, कांदा व्यापारी, निवृत्ती पाटील लांडगे, चेअरमन क्रांतिसिंह काय पतसंस्था ना, नवनाथजी लांडगे, प्रवीणजी लांडगे उर्फ कंसात सोनिया, हे माझ्या सोनिया. वडगाव मला काही नवीन नाही, कीर्तन करता नवीन असेल कदाचित, इकडे काही माझी जास्तीची कीर्तन झालेली नाहीत. नवीन कीर्तनकार होतो, अगदी नवीन. तुम्ही कीर्तन दिलं तर दोघा जणांनी, त्या मंदिरात कीर्तन होतं, त्या एकदम नवीन कोरा. आता काही गंज नाही चढला, एकदम कोरा होतो. तेव्हा कोरी टेस्ट यांनी घेतली होती. त्याच्यानंतर काही योग आला नाही, आज योग आला. परमार्थाचे संबंध इथे काय मी कीर्तनकार आहे म्हणून नाहीये. परमार्थाचं बाळकडू ज्यांच्या सोबतीनं, ज्यांच्या सहवासानं घेतलं, ते आदरणीय पूजनीय अर्जुन बाबा माझ्या पुढे बसलेले आहेत. काकडा भजन, नियमाचं भजन आणि परंपरेचा हरिपाठ. आता तो हरिपाठ नाही होत या परंपरेचा. आपल्याकडे शॉर्ट टाइम असतो. नाना भाऊ, तुमचं नाव काय? बाळासाहेबजी. माझे मामा त्याप्रम आनंदराव साबळे आणि बाबांचे अत्यंत जिवलग मित्र नामदेव बाबा भटांगरे. माझ्या आयुष्यातला पहिला टाळ मी नांदुरी गावातल्या नित्य नियमाच्या भजनात घेतला होता. खूप लहान होतो मी, 4वी-5वीला असेल. आणि त्यावेळेला बाबांच्या समोर मी इवलेसे रोप लाविले द्वारी हा माऊलींचा अभंग, ही माऊलींची गवळण गायलो होतो. खूप स्मरणात आहे माझ्या. मी कधीच शब्दांना पुसत नाही, कधीच नाही. आणि त्यावेळेला या मंडळीने जे मला बाळकडू दिलं, जे जवळ घेतलं, त्यावेळेला लहान मुलं टाळ घेत नव्हती ज्ञानादादा, आणि गावचे म्हातारे त्यांना घेऊ देत नव्हती. पोरगा टाळ वाजवायला लागला आणि पोरानं घाई गेली का मात्र म्हणायचा पाताळ वाजव, पाताळ. आता पाताळ नेमकं काय? तुला भाजी करतो का काय करतो काय? पाताळ म्हणजे काय? का बसला पाताळ वाजव. मला आमच्या गावातले एक म्हातार म्हणायचं पाताळ वाजव त्याला. पण या मंडळीने मला इतकं जवळ घेतलं, इतकं पोटात घेतलं. सर खूप छान. तू जसा सुरुवातीला विना घेतला ना, पण वारकरी पद्धतीनं कीर्तनाची सुरुवात करायची, हा भजनाच्या चालीनं सुरुवात नाही करायची. कौतुक आहे तुझं, सार्थ अभिमान आहे. इथूनच शिकायचं. छान. कुठली आहेस? वडगावचीच आहे. मग तर लाख लाख स्वाभिमान तुझा मला. पण तू खाली का बसली परत ते सांग. टाळ कमी आहे का? पुढच्या वर्षी डबल टाळ वाढवा. इथे जागा पुरली नाही, इथे टाळकरी कमी नाही आहेत. इथं जर तुम्ही म्हणले ना 200 टाळकरी उभी करायची, आत्ता इथं बसलेले आहेत. ऐका, मला विक्षेप नको. हा, तुम्हाला वाटलं मंगळापूरचा आहे. जालिम काम आहे आपलं. परत नाही गाठ पडली तरी चालेल. आपल्याकडे उलट आहे, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. प्रेमाचा भाग आहे. या प्रेमानं तर वाढलो. आणि आज तुम्ही जे मला बोलवलंय
राजू भाऊ ठाणेकर ना, हा खानेकर, ऐका तुम्ही लगेच, तुम्हाला लय लवकर करंट लागतो, काय व्हायचं तुम्ही वाटच पाहते. तुम्ही जे प्रेमदान दिलं, तुम्ही ज्या आपुलकीनं, आज शेवटचा दिवस आहे माऊली, जागराची सेवा आहे. जागराचं कीर्तन विचार करूनच द्यावं लागतं. तेव्हा तुमचे मनापासून आभार सगळ्या संयोजकांचे. जास्तीचा वेळ मला घ्यायचा नाही. विनेकरी, तुळशीवाल्या ताईसाहेब, सगळ्या विद्यार्थिनी, श्रावण महिन्यातल्या नागपंचमीच्या उत्सवाची सांगत आहे. कोणत्या उत्सवाची? नागपंचमीच्या उत्सवाची सांगत आहे. उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि आज एक संधी आहे. श्रावण महिना हा महिना फक्त शिवाचा आहे. श्रावण महिना हा महिना फक्त भगवान शंकराचा आहे. श्रावण महिना हा महिना फक्त महादेवाचा आहे. काही काही देवांना एक दिवस दिलाय ज्ञानादादा, काही काही देवांना 2 दिवस दिलेत, काही देवांना 3 दिवस दिलेत, काही देवांना 5 दिवस, 7 दिवस, 8 दिवस, नवरात्री 9 दिवस, गणपतीला 10 दिवस. 10 दिवसाच्या वर लालू शेठ एकाही देवतेला दिवस दिलेला नाही. एकाही देवाला नाही. कुणाला 1 दिवस आहे, कुणाला 2 दिवस आहे, कुणाला 8 आहे, कुणाला 7 आहे, कुणाला 10 दिवस आहे. ह्याच्यापेक्षा जास्तीचे दिवस कोणीच दिले नाही. पण महादेवाला पूर्णच्या पूर्ण श्रावण महिना अर्पण केला. काय विशेष आहे? काय कारण महाराज? कारण सांगा बरं आम्हाला. श्रावण महिन्यात नागपंचमीच्या उत्सवाचं कीर्तन ऐकतोय. तुमचा उत्सव अरे या तालुक्याला पुनीत करून गेला. आज इथे किती पाऊस झाला. माग एक गाव आहे, आता गावाचं नाव घेत नाही, लाईव्ह चालू आहे किंवा शूटिंग चालू आहे, एक थेंब नाही, एक थेंब नाही. ऐ अरे मग बोलू नको रे नाव, तुम्ही लईच आगाव आहे. चिखलीच्या शेजारी एक दुसरं गाव आहे पलीकडं. थोडा थोडा झाला, काला झाला ना आमचा, आज काला झाला आमच्याकडे, थोडा पाऊस झाला. पण वडगावनं परिपूर्ण सप्ताह केला. परिपूर्ण म्हणून पूर्ण पर्जन्य झाला. यज्ञात भवति पर्जन्यो पर्जन्यादन्य संभवः. यज्ञ सफल झाला. श्रावण महिन्यातच का पाऊस पडतो बाबा? श्रावण महिन्यातच भगवान शिवाच्या शिवलिंगावरती अभिषेक का करायचा? जलाचा, दुधाचा. श्रावण महिन्यात भगवान शिवाचं नाव का घ्यायचं? त्याची सेवा का करायची? त्याची उपासना का करायची? त्याची भक्ती श्रावण महिन्यातच का करायची? काय रे बाबा? समुद्र मंथन. थोडासा स्ट्रोक पाहिजे बॅकचा, थोडासा. वासुकी पर्वताचा वासुकी दोर केला. मेरू पर्वताचा काय रवी केला. एका बाजूला असुर आणि एका बाजूला देव. समुद्र मंथन चालू झालं. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक चंद्रमा धन्वंतरी. धन्वंतरीचं वर्णन आलंय डॉक्टर साहेब. सुरा मदिरा
आणि हलाहल निघालं विष. अमृत घेतलं देवानी, ऐरावत घेतला इंद्रानी, लक्ष्मी घेतली श्री विष्णूनी. आता विष कुणी प्यायचं, काय करायचं काय? विक्षेप नको हा, थांबून घेईल मी. एकदम सायलेन्स पाहिजे, एकदम. मी ती किती व्होल्टेज मध्ये बोलतोय ते लक्षात घ्या. कुणी प्यायचं विष? सगळ्या देवतांनी प्रार्थना केली भगवान श्री शिवाला, हे भोलेनाथ पर्याय नाही तुमच्याशिवाय, देवा पर्याय नाही, चला देवा. का काय झालं? इंद्र चंद्र महेंद्र सर्व देव भगवान शिवाला विष प्राशन करण्यासाठी विनवणी करतायत. आता शिव म्हणजे भोलेनाथ. भोलेनाथ ही गोष्ट केल्यानंतर त्याचा त्रास मला होईल का? हा वर दिल्यानंतर तो माझ्यावरतीच उलटेल का? कुठलाच विचार न करणारा भोळा देव म्हणून भोलेनाथ. देवा तुम्ही विष प्या, तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे महादेव. तोपर्यंत नाही महादेव, तोपर्यंत शिव. भगवान विषाचा कुंभ घेतला. ज्या वेळेला विषाचा कुंभ ओठावरती धरला त्यावेळेला तुम्हाला काय स्टँड दिले का? शिवदास महाराज असं माईक व्हायचं ठेवली होती हानवटी टेकायला. एखाद्या माणसाचं लई पोटवर आल्यावर त्याला नाही का कप्पा करत्यात ठेवायला असं, तसं त्यांनी स्टँड असं घेतलं हानवटीला लावलं. तिकून त्यांनी तिला झटका द्यायला. बाबा रिटर्न ध्यानात राहू द्या. ऐका ऐका, इकडे लक्ष द्या. काय केलं होतं? कुठपर्यंत आलो मी? हा विषव आलो ना. पाजान माल मग आता. तू तर सोन्यात नाही ना तू. ऐका, भगवान शिव विष प्यायला लागले आणि विष प्यायला लागल्यानंतर समुद्राला उधाण आलं. समुद्र सांगत होता जावाय बा हे करू नका. दो 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 ढगांचा कडकडाट आहे. आता पाऊस पडतो की काय अशी परिस्थिती, पण पाऊस पडत नाही. मेघ स्थिर पण विजा कडकड करतात. भगवान शिवानी तो प्याला पेला आणि भगवान शिवाच्या कंठामध्ये इतका दाह झाला, इतका दाह झाला, इतका दाह झाला. भगवान शिवाला तो दाह सोसेना सोसेना. कंठ निळा झाला. तो प्यारे का नाम पड़ गया नीलकंठ. काय करायचं काय? इतका दाह व्हायला लागला, इतका दाह व्हायला लागला. श्रीनिवासा देवाला दाह सहन होईना, दाह सहन होईना. सगळ्या अंगाचा दाह होतोय. शिव नृत्य करायला लागलेत. सहन होत नाही मला, दाह होतोय. सगळा समुद्र उधाण
लाटा उन्मळून उसळून वाहू लागलेल्या आहेत. काय करायचं? महाविष्णू ब्रह्मदेव, हे इंद्र, हे वरुण, पर्जन्यपाड पर्जन्यपाड पर्जन्यपाड, देवाचा दाह शांत होईल, पाऊस पाड, तुफान पाऊस पाड. तो महिना श्रावण महिना आहे. इंद्रानं वरुण देवानं धो 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 वर्षा केली. देवाचा दाह शांत झाला. सगळ्या देवांनी महादेवाला नमन केलं, वंदन केलं, पुष्पवृष्टी केली, शिवस्तुती केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवा, तुमच्यामुळे वाचलो आम्ही. करुणा केली तुम्ही, करुणा कृपा सिंधू. शिव म्हणजे कल्याण करणारा तुम्ही देवा. आजपासून या महिन्यामध्ये जो तुमची पूजा करील, आजपासून या महिन्यामध्ये जो तुम्हाला जलाभिषेक करील, आजपासून या महिन्यामध्ये जो तुमचं भजन करील, संकल्पानं व्रतपूर्वक अनुष्ठानानं जो शिवनाम घे, तुमच्या शिवलिंगावरती जलाभिषेक करील, त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. हा सगळा महिना फक्त 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 देवा तुमच्यासाठी, म्हणून श्रावण महिना शिवासाठी. शिवमहापुराण ऐकलं ना तुम्ही? आत्ता मागच्या महिन्यातच ना शिवमहापुराण. खूप मोठी कथा झाली.
वेगवेगळ्या कथा सांगितल्या गेल्या तिथे. एक दिवस दोघांमध्ये वाद झाला. आता माणसं उपकाराची जाण ठेवत नाही, कधी कधी उपकाराची जाण अपकारान फेडतात, आहे की नाही. आपल्या पोरांचं कौतुक केलं पाहिजे आपण. आपल्यातली एखादी मुलं चांगल्या पोस्टवर गेली, चांगल्या पदावरती नियुक्त झाली, क्लास 1 पोस्टला गेली, आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे. आपल्या मुली चांगल्या शिकल्या, संघर्षानं, परिश्रमानं, अभ्यासानं, सायासानं, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. या सायासानं जर आपल्या मुली आणि मुलं पुढे गेली तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे, स्तुती प्रशंसा केली पाहिजे. माझे अत्यंत जीवलग मित्र आहे, मी त्यांना मेरे प्यारे असं म्हणतो. सब प्यारे है, ये भी प्यारे है मेरे प्यारे. हरिभक्ती परायण रामदास महाराज, त्यांची कन्या अनुजा. ते पोस्ट बघितली मी फेसबुकला, व्हॉट्सअपला, इकडे तिकडे. मला राहवलंच नाही, लगेच स्क्रीनशॉट, लगेच अपलोड, माय स्टेटस. सगळ्यांनी मला विचारलं कोण आहे, म्हणलं माझी बहीण आहे. वा, खूप बायोडाटे आलेत माझ्याकडे. श्रीनिवासचं तसंच, त्याची ज्या वेळेला पोस्ट अधोरेखित झाली, मला इतका आनंद झाला, त्या आनंदाला शब्दच नाही. माझी बहीण बसलेली इथे, जास्त खोलात गेलो तर इमोशनल कंट्रोल होणार नाही. सरांचं स्वप्न पूर्ण झालं. विचारतात आम्हाला, हे आपली मुलं ज्यावेळेला अशी क्रांती करतात, अनुजा असेल कीर्तनाला आली त्याच्यामुळे मला आणखी बरं वाटलं. आता तुम्हाला मॅडम म्हणावं लागेल, तुम्हाला साहेब म्हणावं लागेल. आम्ही म्हणणार, आम्ही स्वाभिमानानं म्हणणार. तुम्हाला कौतुक करा. का बोलतोय मी आपल्याला, तो ब्रह्मदेव एक दिवस असा मूडमध्ये आला आणि श्रीहरी नारायणाकडे गेला. किती वाजले? ए भाऊ, तुम्ही लय माई घडवायची का काय, तुला ते कळलं मला. काही मला तारीख देऊन काही गावाने काही चूक केली का काय, तू खुशाल म्हणतो 12 8:40. नो कॉमेडी. हा, कॉन्सन्ट्रेशन, नो कॉमेडी. टॉन्ट नको, प्रेम पाहिजे, फक्त प्रेम पाहिजे, फक्त प्रेम पाहिजे आणि प्रेमच पाहिजे. तुम्हाला वाटत असेल मी माझा एकही जिल्हा राहिला नाही फिरायचा, एक बी नाही. या संगमनेर तालुक्यात आळंदीमध्ये सगळ्यात जास्त काळ राहिलेला मी आहे. 16 वर्ष माझे आळंदीतले, 16 वर्ष, कमी नाही, 16. जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 2001 साली कीर्तन परीक्षेत, महाराष्ट्रात कीर्तन परीक्षेत 1 नंबर आलेला तुमच्या तालुक्यातला हा पोरगा आहे. त्याच्यामुळे हलक्यात घेऊ नका. हो, तुम्ही म्हटले आम्हाला कळत नाही, असं कीर्तन कर, लगेच करून दाखवतो. चालेल का तुम्हाला? आता ब्रह्मदेव ज्यावेळेला गेले, नारायणाच्या पायाशी लक्ष्मी बसलेली होती, ती पाय चेपत होती. कोण कोण? लक्ष्मी. लक्ष्मी श्रीमंत कमून आहे माहितीये का? लक्ष्मीकडे पैसा काय माहितीये का? लक्ष्मीकडे धन काय माहितीये का? ती तिच्या नवऱ्याची कायम पायदाबी, कायम पायदाबी. तुम्हाला जर असं वाटत असेल की सगळा पैसा आपल्याकडे यावा, कायम पायदाबी द्या. तो दारू पिऊन का येईना, पायदाबा. मी माझ्या एका पाहुणीला मंत्र सांगितला, म्हटलं तुला जर वाटत असेल की तू खूप श्रीमंत व्हावे, प्रॅक्टिकली या कीर्तनात बोलतोय. चॅनलचं नाव काय? संतांची वाणी. मला विचारल्याशिवाय टाकू नको, आपण दोघं मिळून कट करून बरोबर मापात टाकून देऊ. मी तिला म्हटलं तुला जर श्रीमंत व्हायचं असेल तर मी सांगतो ते कर. 45 दिवस रोज तुझ्या पतीचे पायदा, पण प्रेमाने. ते दोघं बोलत नव्हते 8 दिवसापासून, भांडण झालं त्यांचं. मी तिला हा मंत्र दिला, ती नव्हती तयार, पण तिला म्हटलं 45व्या दिवशी
सकाळचा 46वा दिवस उडला तर तुझ्याकडे नाही 50 लाख रुपये आले तर पठ्ठ्याचं नाव घ्यायचं सोडून दे. परत माझं नाव घेऊ नको तू करून तर बघ. आता मी टेन्शन मध्ये होतो, जर 50 लाख नाही आले तर मला पळून जावं लागेल. तिने केलं ते. 8 दिवस बोलत नव्हते, पण 9व्या दिवशी पतीला प्रेम निर्माण झालं, सगळं सोडून दिलं आणि पत्नीशी बायकोशी बोलता झाला, दोघांमध्ये प्रीती निर्माण झाली. 46व्या दिवशी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तिला 1 लाख रुपयाची लॉटरी लागली. 1 लाख झाली की नाही श्रीमंत? मग पाय माणूस घरात शांती मिळावी म्हणून येतो आणि ही आली का आला मोडता. अरे काय नीट तर बोलत जा, प्रेमाचा भाग आहे. ब्रह्मदेव गेले नारायणाकडे, लक्ष्मी पाय दाबीत होती. बाबा ब्रह्मदेवाला वाटलं 5 मुखाचा आहे मी, आता उठन हा बाबा, थोडा रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. उठेल पण नारायण तशीच. काय म्हणता ब्रह्मदेवा? ओ देवा तुम्हाला काही पटतं का? मी आलोय ब्रह्मदेव, मी प्रजापती आहे, ही सृष्टी मी निर्माण केली. काही आगत स्वागत, काही चहापान, आदरातिथ्य झालं काय तुम्हाला ब्रह्मदेवा? हो कमीत कमी मोठा माणूस आलाय, उठून तर बसायचं. कोण मोठा? ब्रह्मदेवा विसरलात का? निर्माण मी केलंय. तुझी नाभी कमळी जन्म चतुरा नना, या नाभी कमळातून तुम्हाला जन्म दिला. विसरलात? तुम्ही जन्म मला दिला असेल, पण ही सगळी सृष्टी मी निर्माण केली, मी मोठा आहे. दोघांमध्ये वाद. श्रीहरी विष्णू उठून वायुमंडलामध्ये आलेले आहेत, वैकुंठ लोकाच्या बाहेर आलेले. दोघांमध्ये तीव्र वाद झालेला आहे. आता दोघांमधला वाद विकोपाला जाणार, हातगाईवर येणार. कैलास पर्वतावरती महादेव वरून सगळं पाहत होते दृश्य. आता एकमेकाला धरणार. तेवढ्यात भगवान शंकरानं अशी काही जादू केली, त्या दोघांच्या मध्ये एक भला मोठा ज्वालेचा स्तंभ निर्माण केला. एवढा मोठा दीपस्तंभ, ज्वालास्तंभ. दोघही बाजूला पळाले. त्या दीप ज्वालास्तंभाची वाफ दोघांना बाजूला करून टाकली. आता कोण मोठा? मग दोघांनी युक्ती ठरवली. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही वरती जायचं, या दीपस्तंभाचा, या ज्वालास्तंभाचा अग्रभाग जिथं असेल तिथं तुम्ही शोध घ्यायचा. तुम्ही जर लवकर आलात तर तुम्ही सगळ्यात मोठे देव. भगवान श्री नारायणाला सांगितलं ब्रह्मदेवाने तुम्ही खाली जायचं, याचा अंत शोधायचा. तुम्ही जर पहिल्यांदा आले तर तुम्ही सगळ्यात मोठे देव. रामारी वा. ब्रह्मदेव गेले, श्रीहरी नारायण खाली गेले. मदतीला वराह घेतला. खोद खोद खोद. इतकं खोदलं, इतकं खोदलं, इतकं खोदलं, पण काही अंत सापडे ना. ब्रह्मदेव वरती 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 गेले, पण अग्रभाग काही सापडे ना. भगवान महादेव हे सगळं दृश्य वरून पाहत होते ना, असे डुकून. भगवान महादेवाच्या जटेतलं एक फूल पडलं, त्या फुलाचं नाव केतकी. त्या केतकीच्या फुलाला वरतून ब्रह्मदेवानं येताना बघितलं, हातात पकडलं. ए कुठून आलास? तू म्हटलं फार वरतून आलो. कुठून? कैलासातून. हा जो ज्वालास्तंभ आहे याचा अग्रभाग दिसला का रे तुला? केतकी म्हटला नाही दिसला. पर जाऊ दे, नाही दिसला हे तुला आणि मला माहिती आहे, पण खाली एक माझा जोडीदार आहे, त्याची जिरवायची आहे, आणि मला जर फायदा होणार आहे तर माझ्यातला 50% फायदा तुला देईल. लोभानं केतकीचं फूल, लोभामुळे पापाला खोटं बोलण्यासाठी तयार झालं. तू फक्त म्हणायचं हो बघितलं. मी म्हणेल अग्रभाग बघितला, पुरावा केतकीचं फूल. दोघांमध्ये संयोग झाला. खाली भगवान श्री नारायण वरती आले, आणि ज्या वेळेला एकमेकाची भेट झाली त्यावेळेला सांगितलं देवा
मी अग्रभाग शोधून आलो, अग्रभाग मी शोधला. तुम्हाला सापडला का अंत? आता श्रीहरी नारायण खरे बोलणारे देव आहेत. ते म्हटले नाही सापडला बा. ब्रह्मदेव म्हटले मला सापडला. नारायण म्हटले पुरावा काय? हे किती बोल, याला विचारा. हो सापडला सापडला सापडला. वा, सगळे देव बोलवले, सगळे देव आले. आता ब्रह्मदेवाच्या गळ्यात माळ घालायची, अग्रपूजेची माळ घालणार. तेवढ्यात त्या दीपस्तंभातून भगवान श्री महादेव प्रगट झाले. भोलेनाथ भगवान की. थांब ब्रह्मदेवा, तू प्रजापती आहे, खोटं बोलतोस, लाज वाटत नाही तुला? अग्रपूजेचा मान पाहिजे तुला. देवाला इतका क्रोध आला, इतका क्रोध आला, इतका क्रोध आला. देवाच्या त्या शरीरातून काळ भैरव प्रगट झाला. त्याचं ते भयानक स्वरूप अतिविराट अतिविराट अतिविराट. ब्रह्मदेवाला शाप दिला, इथून पुढे तुला कुठेच पूजेचा मान नाही. आणि इथून पुढे या पृथ्वी तलावरती भारत खंडामध्ये तुझं एकही मंदिर निर्माण होणार नाही. कोणत्या तोंडाने खोटं बोलला रे? काळ भैरवाला सांगितलं, हे कशा करता जन्माला घातलंय तुला? काम कर. काळ भैरवानं उजव्या हाताच्या फक्त करंगळीच्या नखानी त्याचं मुंडकं छाटलं. 5 ज्या तोंडाने खोटं बोलला ते ब्रह्मदेव 5 मुखाचा होता. काळ भैरवानं एक शेर उडवलं, तेव्हापासून चतुर्मुखाचा झाला. पण काय झालं? ब्रह्महत्येचा दोष लागला. ब्रह्महत्येचा दोष, ते नखाचं मुंडकं निघेच ना. अनिकेता अमोल, ते नखाचं मुंडकं राजभाऊ निघेच ना. तसंच त्या रक्ताच्या धारा पृथ्वीपर्यंत चाललेल्या आहेत. त्या रक्ताच्या धारा खाली येत आहेत. सगळी ते नख निघेच ना. सगळे प्रयोग करून बघितले, पण आता त्याला काही प्रायश्चित्तच भेटे ना. काय करायचं काय? त्या वेळेला भगवान शिवानं सांगितलं, एक काम कर, काशी क्षेत्रात गंगेच्या तीरावरती फक्त प्रवेश कर. काशी कुठे माहिती आहे? भगवान शिवाचं जे त्रिशूळ आहे, त्रिशूळातला मधला जो सेंटर आहे, त्या सेंटरच्या टोकावरती काशी आहे. आपण गेलतो मागच्या वर्षी नाना भाऊ, तिथे जा, शिवाचं भजन कर, शिवस्तुती कर, माझा रक्षपाळ होऊन राहा. काशी क्षेत्रात नुसता प्रवेश केला आणि ते नखाचं मुंडकं गळून पडलं. इकडे केतकीच्या फुलाला भगवान शिवानी शाप दिला. अरे तू किती हलकट आहेस रे. काही लोभापायी स्वतःच्या पायावरती इतका दोंडा पाडून घेतला. तुला डोक्यावरती घेत होतो, आता तुला इथून पुढं माझ्या पूजेत कधीच स्थान नाही. म्हणून धोत्र्याचं चालतं, पण केतकीचं नाही चालत पूजेला, शिवपूजेला. खरे खोटे? धोत्र्यात चालत. काय ताकद आहे भगवान शंकरामध्ये. श्रावण श्रावण श्रावण, शिव 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 शिव, कल्याण करतो. पंढरीची वारी झाली आणि वारकऱ्यांचा एक समूह काशीच्या दर्शनाला निघाला. वारीच्या मार्गामध्ये तुकोबा भेटले. सगळ्या वारकऱ्यांनी आग्रह केला, महाराज चला, आम्ही काशीला चाललोय, आम्ही भगीरथीला चाललोय, आम्ही गयेला चाललोय, तुम्ही आमच्या सोबत चला. संतांच्या संगतीमध्ये परमार्थ केल्यानंतर फलद्रूप होतो. येण्याची पंथे चालू जाता, येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंठा कोठे काही, न पडे गुंठा कोठे काही. चला महाराज. महाराज म्हटले, माझं एकच व्रत आहे, एकच व्रत आहे, पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कण करी तीर्थव्रत, तीर्थव्रत.
देवा ओ माझा वडिलांची मेरा देवा वडिलांची मेरा देवा एका ठिकाणी स्थिर करून ठेवलंय, त्याला खुंटीला बांधलेलं आहे. माझं मन कुठे जात नाही, कुठे जात नाही. तो भाव मी पांडुरंगाला समर्पित केला. सांगितलं त्याला आता हो कोठे धावे मन हा आता कोठे धावे मन कोठे धावे मन कोठे धावे मन तुझे चरण देखली तुझे चरण देखली तुझे नाही येऊ शकत मी. वारकरी म्हटले आहो चला. तुकाराम महाराज म्हटले येत नाही. कुठे चालला? काशीला चाललो. अजून भगीरथीला चाललो. अजून गयेला चाललो. या सगळ्या परंपरा संतांच्या आहे बरं. केदारनाथ, बद्रीनाथ, द्वारका, चारधाम, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग. स्वतः ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव महाराजांनी हे सगळं तीर्थ केल्याचा इतिहास वारकरी पंथाचा लिखित गॅझेटेड इतिहास आहे. हे इंग्रजांनी लिहून ठेवले, आपण नाही. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज काशीला गेल्याचा इतिहास आहे. पण काशी विश्वनाथाला कळालं म्हणून माऊली आले, नामदेव आले, निवृत्तीनाथ आले, सोपाना मुक्ताई सगळे आले. काशी विश्वनाथ स्वतः मंदिरातून उठले, गंगेच्या तीरावरती आले. देवाला इतका आनंद झाला. माझ्या शाखेचा, माझ्या पंथाचा किती मोठा विस्तार ज्ञानदेवांनी केला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथापासून परंपरा आली जाण. हे कीर्तन परंपरा, वारकरी परंपरा. देवाला हर्ष झाला आणि देवानं बाहोबारून गंगेच्या या काठावरून त्या काठावरती असलेल्या ज्ञानदेवांना आवाज दिला, माऊली, ओ माऊली, इकडे 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 बघा. मी आहे
माऊलींनी देवाला बघितलं आणि इतका हर्ष झाला. देवा देवा देवा, देवाला राहुल आणि देव गंगेच्या पाण्यात उतरले. ज्ञानदेवांच्या समोर गेले. ज्ञानदेवांना आलिंगन दिलं, नामदेवांना आलिंगन दिलं, सर्व संतांना आलिंगन दिलं. ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात बोला. ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, प्रेमेदारी विश्वनाथ, प्रेमेदारी विश्वनाथ, स्वतः विश्वनाथानं ज्ञानदेवांना हाताला धरलं. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेआत. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मी काशीमध्ये कीर्तन केलं गंगेच्या काठावर. हा इतिहास इतका सखोल सांगितला मी. काशी विशेष यूट्यूबला जाऊन पहा. माझं नाव टाकायचं मंगळापूरकर काशी विशेष. फक्त काशीचा इतिहास. तुकोबा म्हटले वारकऱ्यांना मी येऊ शकत नाही, पण काशीला चाललेत ना, थांबा. ज्ञानदेवांचं चरित्र तुकोबांच्या डोळ्यासमोर आलं आणि तुकोबा म्हटले तुम्हाला काय वाटलं काशी विश्वनाथाबद्दल तुम्हालाच प्रेम आहे का, मला प्रेम नाही का? चला माझ्या नांदत्या वाड्यामध्ये इंद्रायणीच्या तीरावरती उत्तरेच्या दिशेनं जे द्वार आहे त्या उत्तर द्वाराला मी स्वतः काशी विश्वनाथाची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. मंदिरात तुकोबांच्या पांडुरंगाच्या मंदिरात देऊत इंद्रायणीच करतो द्वार. चाललात ना, मला तुम्हाला पत्र द्यायचं आहे. ते पत्र सामान्य नाही, ते पत्र प्रेम पत्र आहे. देवावरती मी निरतिशय प्रेम करतो. देवाला आवडणारी सगळ्यात मोठी भक्ती कुठली असेल तर प्रेम भक्ती. किस तरह जैसे की थी गोपियों ने श्री लाला से, कन्हैया से, कृष्ण से, गोपाल से, तो कहा जाता है व्रथा यथा व्रज गोपी का नाम. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपिणम प्रतीक्षण वर्धमानम अविच्छिन्नम प्रेम भक्ति. अभी मैं वृंदावन जाके आया हूं. व्रज भाषा में हो के आया हूं ऐसी कहते हैं. आयो होय गो. बाबा प्रेमानंद जी से मुलाकात हुई, उनका दर्शन हुआ. सुबह रात के 10 बजे से सुबह 5:30 बजे तक हमने उनकी राह देखी. मैं अकेला नहीं था, कम से कम 3 लाख लोग थे. प्रेम मंदिर से कृष्ण केली कुंज तक 3 लाख. हर रोज दुनिया भर से लोग आते हैं. वो कौन सा संदेश देते हैं? प्यार का.
प्रेम कहा। सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। सगळ्यात मोठी भक्ती प्रेम भक्ती। तुकोबांनी हातात पत्र घेतलं आणि पत्र लिहिलं। त्या पत्रामध्ये पहिलं पत्र लिहिलं भगवान श्री काशी विश्वनाथाला आणि त्या पत्रात उल्लेख केला तोंड भरून प्रशंसेनं भगवान काशी विश्वनाथाचा पहिल्या चरणात। तुम्ही विश्वनाथ, 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 तुम्ही विश्वनाथ। अति सुंदर आवाजात अजून चांगली ताकद आहे, मस्त। तुम्ही विश्वनाथ प्रेमपत्र आहे। देवाला प्रेमाचा संदेश द्यायचा आहे, संतांना पण प्रेमाचा संदेश द्यायचा आहे। जगानं काय घ्यायचं ते पहा। आपण प्रेम करतो पण स्वार्थी प्रेम आहे आपलं। आपलं कोणतं प्रेम आहे? स्वार्थी प्रेम आहे। घरी 1 रुपया देऊ नका, घरचे शिव्या देतात। 1 रुपया देऊ नका, घरचे शिव्या देतात। आपल्यावर नाही प्रेम करत कोणी, आपल्या पैशावर प्रेम करतात। लक्ष देऊन ऐका। आपल्यावर प्रेम कुणी करत नाही, आपल्या पदावर प्रेम करतात। आपल्यावर कुणी प्रेम करत नाही, आपल्या सौंदर्यावर प्रेम करतात। आपल्यावर कुणी प्रेम करत नाही, आपल्या गुणावर प्रेम करतात। पैसा कायम मिळणार आहे? पैसा टिकणार आहे कायम? पद टिकणार आहे कायम? सौंदर्य कायम टिकणार आहे? महाराष्ट्र भूषण हिंद केसरी आहे कायम आहे? श्रीमंती आहे, पैसा आज आहे उद्या नाही। मोठं पद मिळालं, पद आज आहे उद्या नाही। अंगामध्ये रग आहे, ताकद आहे, हिंद केसरी आहे, आज आहे उद्या नाही। दिसायला सुंदर आहेस, सौंदर्याचा अभिमान आहे, सौंदर्य आज आहे उद्या नाही। दिन बदल जाएंगे, पण एक लक्षात ठेवा, या सगळ्याला पैसा आहे, श्रीमंती आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, गर्व आहे, अंगामध्ये रग आहे, दिसायला सुंदर आहे, पण हे सगळं कायम स्वरूपी टिकणार आहे नाही। या सगळ्याला काळाची मर्यादा आहे, या सगळ्याला ग्रहण आहे काळाचं। आज आहे उद्या नाही। पण मनुष्य मेला तरी जिवंत राहतो,
मेल्यानंतर सुद्धा श्रीमंत मेला म्हणून गणले जाल. आणि ती श्रीमंती कुठली असेल? हे पुरी खाली बस. हे पुरी तो मोबाईल दे ठेवून. दे मम्मी का दे. पोरं पागल केले तुम्ही मोबाईल देऊ देऊ. सायकोलॉजी चेंज झाली पोरांची. मोबाईल शिवाय जेवत नाही, मोबाईल शिवाय झोपत नाही, मोबाईल शिवाय रडायचं राहत नाही, अजिबात नाही. सगळं 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 बरबटलंय सगळं. जुळीत मोबाईल, पाळण्यात मोबाईल. ऑपरेशन थिएटर मरून बाहेर बाहेर आल्या आल्या बहिणीला मुलगा झाला म्हणून मावशी गेली. पहिला सेल्फी ती ठोकली पाहिजे पहिल्यांदा. किती खतरनाक रेडिएशन्स आहेत मोबाईलचे. रेडिएशन्स किती खतरनाक आहे, काही माप आहे? बाबा सायन्सचे विद्यार्थी, जुने सायन्सचे विद्यार्थी खूप परिपक्व आहे बाबा. मी काय बोलतो ते त्यांना कळेल. तुम्ही सध्या फक्त मोबाईलचं ग्रहण लागले त्याच्यामुळे तुम्हाला माझा राग येईल, पण हानी केली मोबाईलने तुमची माझी सगळ्यांची. वेळ घेतला, वाचन घेतलं, संशोधन घेतलं, बुद्धी घेतली, पाठांतर घेतलं, आई घेतली, बाप घेतला, सगळे नाते संबंध गिळून टाके एका डबड्यानी. मुलीला बोलायचंय आईशी, आईलाच वेळ नाही, आईच ऑनलाईन आहे चॅटिंगवर. आता काय करायचं? मुलाला बोलायचंय बाबाशी, पप्पा पप्पा दिवसभर थकलेला आहे, संध्याकाळी त्याला वाटतं मोबाईलवर थोडासा टाइमपास करावा, कीर्तन ऐकावं, प्रवचन ऐकावं, मॅच पाहावी, जी अजून काही पाहावं, तो मोबाईलमध्ये. सगळ्यांना संवाद खाला. या काल्याच्या दिवशी, या जागराच्या दिवशी, या द्वादशीच्या दिवशी आज माझी विनंती, हात जोडून प्रार्थना आहे. या वडगाव लांडगा या गावातल्या सगळ्या वयोगटाच्या लोकांनी एक संकल्प करायचा आहे. संध्याकाळी 2 तास घरातले सगळ्यांचे मोबाईल जमा करायचे आणि 2 तास बसून गप्पा मारायच्या. हार्ट ओपन, नो बीपी, नो शुगर, नो हार्ट अटॅक, फ्रेश, नो डिप्रेशन, स्ट्रॉंग सायकोलॉजी, स्ट्रॉंग हार्ट अँड स्ट्रॉंग रिलेशन पाहिजे. हो ताई साहेब, लक्ष देऊन ऐका. आपल्या घरातलं प्रदूषण कसं जाईल? मोबाईल 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 मोबाईल. का 15 वर्षापूर्वी होता? मग माणसं जेवत नव्हती का? माणसांना बोर होत नव्हतं का? तेव्हा का वेडी झाली होती का माणसं? आता झालं काय? वीक झाला सायकोलॉजीनं, तुम्ही ताब्यात गेला. नो फ्रीडम. 5 मिनिट मोबाईल शिवाय राहत नाही. ऐका ऐका ऐका, एक संकल्प सांगतो, एक गोष्टी, 3 गोष्टी सुधरून घ्या मोबाईलच्या. तुमची आजार आणि तुमची मनशांती, तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग करायची असेल आणि तुम्हाला शांत समाधानी जीवन जगायचं असेल तर 3 ठिकाणी मोबाईल वापरू नका. फक्त 3 ठिकाणी. पहिलं ठिकाण आहे, जेवताना अजिबात मोबाईल वापरू नका. तो 10 फूट बाजूला ठेवा. अजिबात नाही. कुणाचाही कॉल येऊ द्या, घेऊ नका, किंवा सायलेंट करून ठेवा, किंवा टाइम टाकून द्या स्टेटसला. 1 तासानी करा, काही फरक पडत नाही. जेवताना मोबाईल वापरू नका. ते रेडिएशन्स अन्नाद्वारे आपल्या पोटात जातात आणि भला मोठा कॅन्सर नावाचा रोग होतो. मी नाही सांगत, तात्याराव लहाने जागतिक नेत्रतज्ञ. जेवताना अजिबात मोबाईल वापरू नका. तुम्ही स्वयंपाक करताना मोबाईल वापरू नका, हात जोडून विनंती. दुसरं ठिकाण, देवपूजेमध्ये, देवपूजेत आणि देव दर्शनाला जाताना, मंदिरात जाताना मोबाईल गाडीत ठेवा किंवा खिशात सायलेंट मोड करून ठेवा, फ्लाईट मोड करून ठेवा. तुम्ही केदारनाथला गेले, तुम्ही बद्रीनाथला गेले, तुम्ही वैष्णवदेवीला गेले, तुम्ही अमरनाथला गेले आणि नेमके आता लाईनीत पहिल्या आत गाभाऱ्यात प्रवेश केला, गाभाऱ्यात प्रवेश केला, त्याच्यासाठी लाखो रुपयाचा खर्च केला, विमानाने गेला, हेलिकॉप्टरने गेला आणि आत प्रवेश करता करताच घरून मित्राचा इकडून तिकडनं फोन आला, फोन घेतला, आतल्या सिक्युरिटीने बघितलं, गचंडून बाहेर काढला. काय उपयोग मोबाईलचा?
मंदिरात जाताना मनस्थिती विक्षेपित होऊ देऊ नका. म्हणून शांत कॉन्सन्ट्रेट, देव माझा मी देवाचा हा भाव याच्यामध्ये येणारा दुश्मन मोबाईल आहे. मंदिरात जाताना मोबाईल वापरू नका, जेवताना वापरू नका, मंदिरात जाताना वापरू नका. आणि तिसरं ठिकाण सांगतो, अलीकडे एक घाण सवय लागली. माणसं घरात वापरायची, जेवताना वापरायची, गाडीत वापरायची, ठीक होतं. पण अजून एका ठिकाणी वापरायला लागली. ते ठिकाण तुम्हीच सांगा. मी तर काही सांगितलंच नाही बुवा. आता संदीप बाबा मी काही सांगितलंय का? समाधान बाबा, बाबा मी काही बोललोच नाही. हे हसायला लागले. त्यांनाच कळलं याला काय सांगायचंय, मला तुमच्याकडून ऐकायचंय. तिसरं ठिकाण कोणतं आहे? ए सोन्या, तिसरं ठिकाण सांगा. सांगा. ते हा ते चष्मेवाले, तुम्ही त्यांना खुनी द्या. ते टोपीवाले बाबा. कोणलं? वॉशरूम म्हणजे स्वच्छ व्हायची रूम. तुम्हाला टॉयलेट आणि वॉशरूमचा फरकच कळणार अजून. ते डाळिंबाचा प्रताप आहे, डाळिंबाचा. हो, वाचलंय वडगाव. नाही तर वडगाव म्हणजे अमेरिकेतली कॅलिफोर्निया आहे. इतकी श्रीमंत गाव आहे. ताळीमानं श्रीमंत केलं. तिसरं ठिकाण कोणतं? टॉयलेट. इतके घाण अति 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 नील विषाणू आहेत. आपण स्क्रीनवरती हात ठेवतो, ते धुवायच्या आत आपले हात, स्क्रीन हात 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 धुवायच्या आत. ए भाऊ, अरे तुम्हाला काही कंट्रोल आहे का? तुम्ही असे सुटले का काय सुटले काय कळणार तुम्ही? हात धुवायच्या आत आपण किती वेळेला शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी डोळ्याला नाकाला हात लावतो. आम्ही तर जानवं गळ्यात घातल्याशिवाय आतच जात नाही. हे उपनयन संस्कार आहेत. मी पण या सगळ्या गोष्टीमध्ये सुधारणा केली या श्रावण महिन्यापासून. म्हणजे मी तिथे नव्हतो नेत बरं का. हा, एवढा येडेपणा करायला का? मी काय येडे का तुमच्या एवढा? थोडा होतो मी, आता सुधारले. ऐका, 3 ठिकाणी मोबाईल वापरायचा नाही, नाहीतर तुम्हाला, आणि मी नाही सांगत, जगानं सांगितलं, भारताला 2030 पर्यंत 85% भारतीयांना कॅन्सर होणार आहे. आज नाशिक जेल रोडमधल्या एका मुलीला हार्ट अटॅक आला. नाशिक जेल रोड, सिन्नर तालुक्यातली मुलगी होती ती. द वरून गावाचं नाव आहे. हार्ट अटॅक, 4थी 5वीच्या पुरले अटॅक. कशामुळे आला महाराज? माझा मित्र आहे, त्याचा मुलगा 11.5 महिन्याचा होता. पहाटे फोन आला, मी घरी जाईपर्यंत पोरगा गेला. हॉस्पिटलमधून फोन आला, कशानं गेला? हार्ट अटॅक. परिणाम कशा आहे? आईनं जास्त मोबाईल वापरला. पोटात बाळ असताना खतरनाक रेडिएशनचं. या 3 ठिकाणी मोबाईल वापरू नका. घरात संध्याकाळी एकत्र जेवण करा. सगळे घरातले सगळे सदस्य आल्याशिवाय जेवायला बसू नका. मोकळे संवाद करा. प्रेम प्रेम प्रेमावरती बोलतोय मी. प्रेम. असुर होता राजा रावण, असुर. पण एका देवावरती त्याचं विशेष प्रेम होतं. त्या देवाचं नाव सांगा. राजा रावण, महादेव. राजा रावणासारखा भक्त अजून शिवाचा झाला नाही आणि इथून पुढे होणार नाही. रावणाचा नियम होता, मी तुम्ही विश्वनाथ या शब्दावरतीच बोलतोय. प्रेमानं केलेलं वर्णन आहे, मी प्रेमच सांगतोय. राजा रावणाचं असं व्रत होतं, शिवपूजेमध्ये रोज तो सहस्र कमल दल अर्पण करायचा. कमळ. एक दिवस पूजेमध्ये 1 कमळ कमी पडलं. आता करायचं काय? पूजेत न उठावा तर पूजा खंडित होते, आणि न उठावा तर पूजा अपूर्ण राहते. करू काय? राजा रावण हा अतिविद्वान, अतिपंडित होता. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि उपनिषद, मुखोद्गत. ब्राह्मणाचा पोर होता तो. तुम्ही म्हणता राक्षस, आणि इकडे ब्राह्मण. हो, राजा रावण ब्राह्मण होता, राजा रावण राक्षस होता. कसं काय? याही पार्टीत होता आणि त्याही पार्टीत होता. डबल सिस्टीम लोकल.
हे साहेब आले का तिकडे चालतात, ते साहेब आले का तिकडे चालतात. डबल सिस्टीम लोक. परफेक्ट बसलं वाजतं बऱ्याच लोकांना. आणि भलते साहेब आले का भलती काही चालत. त्याच्यासारखा विद्वान कोणी नव्हता. एक कमळ कमी पडलं, काय करायचं काय. विद्वत्ता. राजा रावणाचा बाप ब्राह्मण होता. राजा रावणाच्या वडिलांचं नाव आहे ऋषी विश्रवा आणि राजा रावणाच्या आईचं नाव आहे कै कसी किंवा के कसी. आईचं धाडस होतं आणि बापाची विद्वत्ता होती. डोकं चालवलं. कमळ कमळ कमळ. शास्त्रामध्ये कशाला कमळ म्हणतात. ओ सापडले. यस. सर्वेंद्रियाणाम नयन प्रधानम सर्वेषु गात्रेषु शिर प्रधानम. शरीरामध्ये या अवयवांना, हे जे शरीर आहे आध्यात्मिक शास्त्रीय भाषेमध्ये त्यांना कमळ असे म्हणतात. आध्यात्मिक शास्त्रीय भाषेमध्ये डोक्याला डोकं नाही म्हणत शिर म्हणतात आणि शिराला आध्यात्मिक भाषेत शिर कमल असे म्हणतात. नेत्राला नेत्र नाही नेत्र कमल. पायाला पाय नाही पद्मकमल. हाताला हात नाही हस्तकमल. हृदयाला हृदय नाही हृदय कमळ कमळ. शिर. खडगा घेतलं शिर उडवलं आणि शिवलिंगावरती अर्पण केलं. अति भाषा वेदना झाल्या. किंचाळला म्हणून त्याचं राव पडलं किंचाळ्या रावण. पण अदृश्य झालं. परत पुन्हा उडवलं पुन्हा अर्पण केलं पुन्हा अदृश्य पुन्हा उडवलं पुन्हा अदृश्य. अरे 10 वेळा झालं म्हणून दशानन. वाच्यार्थ नका घेऊ लक्षार्थ घ्या. दशानन याचा अर्थ असा की त्याला 10 मुख 10 तोंड होती असा दशानन. कल्पना चित्र रंगू नका. या देशातले 10 विद्वान एकत्र आणायचे, त्यांच्या बुद्धीचं कॅपॅसिटर तयार करायचं आणि राजा रावणाची बुद्धी काढायची, सरस भरायचा. इतका विद्वान दशानन. अशी भक्ती होती त्याची. सर्वश्रेष्ठ सगळ्यात श्रीमंत. ती लंका आहे ना लंका, ती लंका रावणाची नव्हती, ती भगवान शिवाची होती. आपल्या प्रिय पत्नीला चांगलं घर द्यावं म्हणून भगवान शिवानं तिच्या हट्टा खातर आग्रहा खातर प्रेमासाठी निर्माण केली होती. आता तिची वास्तू शांती करायची आहे. शिवानं सांगितलं शिवदूतांना लंकेची शांती करायची आहे. वास्तू विशारद वास्तू तज्ञ वेद मंत्राचं गायन करणारा ब्राह्मण पाहिजे, पण शास्त्रीय गायन करणारा पाहिजे. वेदाच्या ऋचा शास्त्रीय संगीतात गाणारा ब्राह्मण पाहिजे. हार्मोनियमला रिटर्न. कोण आहे? राजा रावणाचं नाव पुढे आलं. वास्तुयज्ञ चालू केला. स्वाहाकार स्वधाकार मंत्र गायले, वेगवेगळ्या आहुत्या दिल्या. थोडा स्ट्रोक रिटर्न बोंग्यांचा. पूर्णाहुतीचे मंत्र गायले. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. वास्तुयज्ञ पूर्ण झाला तर ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची आहे. शिव सभेमध्ये राजा रावणाला बोलवलं आणि सगळ्या देवतांच्या समोर ऋषी मुनींच्या समोर त्या शिवसभेमध्ये राजा रावणाला दक्षिणा द्यायची आहे. पण भगवान शिव बोलले मी प्रसन्न आहे याच्या मंत्राच्या गायनावरती. काय गायन केलं वेद मंत्राचं, काय स्तोत्र गायले, काय मंत्र गायले, काय ऋचा गायल्या. खुश अति प्रसन्न. आता ब्राह्मणाला तसं जाऊ द्यायचं नाही.
त्याला इच्छा दान द्यायचं. इच्छा कुणाची? ब्राह्मणाची. दान कुणाचं? शिवाचं, शंकर. राजा रावणाने सांगितलं देवा इच्छा दान देणार आहे. हो इच्छा दान. तुमची की इच्छा? माझी इच्छा. देवाने सांगितलं तुमची इच्छा ब्राह्मण देवा. मग वचन द्या मी जे मागणार आहे तेच देणार आहे. चातुर्य काय रावणाकडे बघा, काय टायमिंग साधलाय. वडगाव सारखा टायमिंग अजून कुणाला साधता आला नाही. हे लय चतुर आहे तुम्ही. हे केवढं सभागृह झाले आता. सगळ्या गावचे कोणतेही कार्यक्रम याच्यातच होतील. हो माणूस टाइमात आला की पकडायचा कसा तुमच्याकडूनच शिकावा. आणि तो तुमचा हक्क आहे. तो तुमचा हक्क आहे. गाजवलाच पाहिजे. भगवान शिवानी पाणी सोडलं, संकल्प सोडला. आणि संकल्प सोडताना राजा रावण म्हटला देवा जिची वास्तुशांती केली ती लंकाच पाहिजे. पाणी सुटलं ना, संकल्प सोडला. राजा रावणाला भगवान शिवानी लंका. भोळा किती देव, किती भोळा आहे. असे कोणते मंत्र गायले असतील. त्या मंत्राचं नाव आहे, त्या स्तोत्राचं नाव आहे शिव तांडव स्तोत्र. तुम्हाला आवाज आहे का? शिवतांडव स्तोत्राची रचना करताना राजा रावणाने महर्षी अगस्तींना नमन केलंय. बेस द्या हार्मोनियमला. ओम श्री अगस्तेश्वराय नमः. ओम श्री अगस्तेश्वराय. मला सांगितल्याप्रमाणे 4 मिनिटं बाकी. फक्त ज्याने सांगितले त्याचं मी नाव तुम्हाला सांगणार नाही. असंच आहे ते. तुम्हाला काय वाटलं वडगाव फक्त जेवायला आले काय शेवटच्या दिवशी? हे काय फक्त ह्याच्याकरता नाही आलं बाबा, ह्याच्याकरता आले. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो पायात काहीच ठेवेल नाही. इथं ठेवलंय मी सगळं. सेवा आहे माझ्या आज्यासारखी. तुम्ही आले आले माझ्या पाया पडले. तुमचा भाव कळाल मला. आणि याला संयोजक असे म्हणतात. मी अपमान नाही करता अजिबात नाही. आई शपथ नाही. आणि मी आईची शपथ खोटी घेत नाही. खोटी घेत नाही कधीच. आईची शपथ खोटी खात नाही. एवढं शिवतांडव ऐकायचं आणि संपवायचं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जटाटवी जल जल प्रवाह पावित स्थले गले लंबित भुजंग तुंग मालिका दमर 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 निनाद दमर भया जटा जटा संभ्रमण भ्रमण मणिलिप निर्जरी विलोल वीच वंदरी विराजमान मूर्धनी
दग 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 ज्वललाट पावगे क्वचित गंगरो विनोद जटा जटा सत्रम ब्रह्मणि बनिर्यरी विलोल बीच वल्लरी राजमान मूर्धनी दग 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 ज्वललाट पावगे किशोर चंद्रशेखर प्रदर्शन दरा नरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधु रे स्फुरति गंगा संसति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापति क्वचित गंगरो मनो विनोद में मृवस्तुति ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः हरि 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 ओम नमः शिवाय कैमरा कैमरा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हाथवर ओम नमः हाथवर ओम नमः शिवाय हाथवर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतम प्रियारविंद भवं भवामि सहितं नमामि कैलासनाथ शिवधर्मौली फणिमाता मुकुटधरा कारुण्य सिंधु भवभवहारी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंकरा शंकरा भोलेनाथ महादेवा रे ओम नमः शिवाय 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 ओम नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ही ताकद भगवान शंकराची आहे तो सामान्य नाहीये जगाचा मालक आहे जगाचा नाथ आहे हे जग त्याचं लेकरू आहे पोषितो जगाची एकला तो म्हणून तुम्ही विश्वनाथ आणि स्वतः बोलतात दीन रंकमी अनाथ भजन करा हरी जय जय हरी जय 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 हरि जय जय हरि जय हरी जय जय विठोबार तुम्हारी जय जय विठोबार तुम्हारी विठोबार तुम्हारी जय जय विठोबार कुमार हरि जय जय हरि जय 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 विठोबार तुम्हारी जय जय विठोबार तुम्हारी विठोबार कुमार विठोबार कुमार हरि जय जय विठोबार
विठोबाई रखुमाई जय जय विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई जय 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 विठोबाई रखुमाई हरि जय हरि जय 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 विठोबाई रखुमाई जय जय विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई जय जय 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 विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई जय जय विठोबाई रखुमाई जय जय विठोबाई रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राजा माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राजा ज्ञानेश्वर सगळ्या संयोजकांना विनंती आहे सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो सगळ्यांचे आभार मानतो कीर्तन झाल्यानंतर पाया पडायला कोणी येऊ नका तुमचं लेख